गुरुमावली एज्युकेशन इन्स्टिट्यूट जळगाव तालुक्यातील नामांकित क्लास फॉर 5th to 10 इंग्लिश, सायन्स, मॅथ, स्टेट बोर्ड अँड CBSE स्कॉलरशिप अँड NMMS एक्झाम, IIT अँड मेडिकल फाउंडेशन, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी, उत्कृष्ट निकालाची परंपरा, तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक, वर्ग 5 ते 10 करिता प्रवेश देणे सुरू, शिकविलेल्या भागावर नियमित चाचणी, स्कॉलरशिप क्लासेस, स्पेशल बॅचेस, वर्ग 5 ते 10 इंग्रजी माध्यम स्पेशल बॅच, विद्यार्थ्यांचा वेळ व श्रम वाचण्यासाठी सर्व विषयांची एकाच ठिकाणी व्यवस्था, 10वीत शेकडो विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश, इंग्रजी विषयात 94 ते 85 मार्क मिळालेले एकूण 77 विद्यार्थी, विज्ञान विषयात 94 ते 85 मार्क मिळालेले 52 विद्यार्थी, गणित विषयात 94 ते 85 मार्क मिळालेले 21 विद्यार्थी, गणितासाठी प्रभावी शिक्षक संजय देशमुख, रामदास ढगे, इंग्रजी विषयासाठी प्रभावी शिक्षक नंदकिशोर सोळंके, राहुल सूर्यवंशी व विज्ञान विषयासाठी प्रभावी असे शिक्षक मिलिंद सातव, वैभव बावस्कर। तर त्वरा करा, आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। 26 जून 2025 पासून नवीन बॅच सुरू, ठिकाण मातोश्री नगर, बस स्टँड मागे, जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा। गुरुमावली एज्युकेशन इन्स्टिट्यूट, जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा। वीज पुरवठा खंडित असणाऱ्या वंचित शेतकऱ्यांसाठी वंचित बहुजन आघाडी निवेदन आणि इशारा। दिनांक 9 जून 2025 रोज सोमवार रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ शाखा जळगाव जामोद उपकार्यकारी अभियंता यांना वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोदच्या वतीने निवेदन आणि इशारा देण्यात आला। तसेच हे निवेदन प्रतिलिपी कार्यकारी अभियंता यांना सुद्धा देण्यात आले। वीज पुरवठ्यापासून अजूनही शेतकरी वंचित राहिलेला आहे आणि अशा या वंचित राहणाऱ्या शेतकरी बांधवांना सुरळीत वीज पुरवठा पिकासाठी भेटावा यासाठी सतत तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई यांनी पाठपुरावा केला। त्यामुळे जळगाव जामोद तालुक्यात शेतकरी बांधवांच्या सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीने महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे। काल रोजी मशागतीचे दिवस असताना शेतकरी बांधव उन्हातानात राबतो आणि त्याला सिंचन करताना बऱ्याचशा अडचणी सामोरे जावे लागते। आज रोजी त्यांच्या बऱ्याचशा समस्या आहेत। चक्रीवादळापासून अजूनही शेतकरी बांधवांच्या डीपी कनेक्शन पडलेले आहे। शेतकरी बांधवांच्या बांधावरील विजेचे पोल सरळ करण्याबाबत, विजेच्या पोलवरील तार ओढून घेण्याबाबत, खंडित पडलेला वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्याबाबत, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ शाखा पिंपळगाव काळे येथे कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता देण्याबाबत अशा विविध विषयाबाबत आज निवेदन देण्यात आले। जर मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा 8 दिवसानंतर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देखील देण्यात आला। निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष रमेश भाऊ नाईक, ज्येष्ठ नेते साहेबरावजी भगत, तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई सर, तालुका उपाध्यक्ष हरिदास वाघमारे, अस्मत खान, सुरेश वाघोदे, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जगदीश भाऊ हातेकर, तालुका उपाध्यक्ष प्रमोद कोकाटे, शहराध्यक्ष प्रवीण तायडे, सुभाष शेगोकार, मीडिया प्रमुख रवी जाधव, वंदनाताई भगत, महिला तालुकाध्यक्ष हेलोडेताई, वानखडेताई, पारवेताई, सुनील इंगळे, विनोद वानखडे, भास्कर जुंबळे, संतोष पवार, उत्तम बांगर तसेच वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, महिला आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन शहर आघाडी आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। 9 वार सोमवार आज या दिवशी वंचित बहुजन आघाडी शाखा जळगाव जामोद तसेच शहर महिला आघाडी या सर्वांच्या वतीने, भारतीय बौद्ध महासभा या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ शाखा जळगाव जामोद या कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आज निवेदन सादर करत आहोत। निवेदनाचे विषय आहेत, चक्रीवादळापासून अजूनही काही शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये डीपी पडलेली आहेत, ते अजूनही नादुरुस्त आहेत। शेतकऱ्यांच्या बांधावरील किंवा शेतातील विजेचे जे पोल आहेत ते तिरपे झालेले आहेत, ते तात्काळ सरळ करण्याबाबत, विजेच्या पुलावरील तुटलेले जे तार आहेत, पोलवरील तुटलेले जे तार आहेत ते दुरुस्त करण्याबाबत, त्यानंतर शेतकऱ्यांच्या जे खंडित झालेली वीज आहे ते तात्काळ सुरू करण्याबाबत, आणि महत्त्वाचा 5वा जो मुद्दा आहे पिंपळगाव काळे जे
अभियंता आहे, तिथलं कनिष्ठ अभियंता हे जे पद आहे अजूनही रिक्त आहे, तिथं कायमस्वरूपी ते पद भरण्यात यावं, ही सगळ्या ज्या माहिती जे बातमी आहे ते आम्ही या ठिकाणी या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही यांना मांडलेली आहे. 8 दिवसाच्या आत ही जर कामे रखडलेली जी कामे आहेत ती कामे न पूर्ण झाल्यास या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे, पक्षाची भूमिका 8 दिवसानंतर आम्ही ठरवू आणि त्यानंतर तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. कारण आज रोजी शेतकरी जो बांधव आहे, ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल, या कामाकरता आज रोजी शेतामध्ये उन्हातानामध्ये आपलं काम मशागत करत आहे. परंतु असं करत असताना या ठिकाणी विद्युत मंडळाकडून जे सहकार्य शेतकऱ्यांना अपेक्षित आहे ते सहकार्य या ठिकाणी भेटत नाही. त्यामुळे शेतकरी राजा हा त्रस्त झालेला आहे. म्हणून आमची अशी मागणी आहे की आमचा शेतकरी राजा त्रस्त न होता संपूर्ण जळगाव जामोद तालुक्यामध्ये ज्या समस्या विजेचे निर्माण झालेले आहेत ते या ठिकाणी त्यांनी पूर्ण कराव्यात अशी आम्ही पक्षाच्या वतीने मागणी करतो. 8 दिवसाच्या न केल्यास तालुका अध्यक्ष रमेश भाऊ नाईक यांच्या नेतृत्वामध्ये, वंचित आघाडीच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत.